पुढाकार घेतलेले मराठी अभ्यास केंद्राचे प्राध्यापक दीपक पवार, त्यांच्या सहकारी साधना गोरे, नवी मुंबईमध्ये त्यांच्या सोबत काम करणारे प्रणय ज्यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला. आमचे मित्र संजय डाकवे आहेत, मनोज टेकाळे आहेत, मुंबईच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख आणि आमचे खूप जुने सहकारी मित्र गजानन काळे आहेत, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अप्पा ठाकूर आणि काही मंडळी समोर बसलेली आहेत. खरं तर ह्या बैठकीची मला पूर्वकल्पना नव्हती. आप्पांचा माझ्या पत्नीला फोन आलेला होता आणि मी नुकतंच आज लवकर घरी आलो आणि त्यावेळेला कळलं की दीपक एका बैठकीसाठी येत आहेत. त्यावेळेला कार्यक्रमाचं स्वरूपही खरं माहीत नव्हतं. तर आम्ही म्हटलं तर आप्पांचा निरोप असला म्हणजे जायचं असतं असं आमचं ठरलेलं आहे की आप्पांनी सांगितलं तर जायचं आहे आपल्याला. आलो त्यावेळेला इथं आल्यानंतर अधिक स्वरूप कळालं आणि ते पाहता मला असं वाटतं प्रणय ही संख्या खूपच उत्साह देणारी आहे. म्हणजे ही अजिबात काय म्हणू आपल्याला चिंता करणारी नाही. ही संख्या खूप मोठी आहे. नवी मुंबईत एवढे लोक या अशा सारख्या कार्यक्रमासाठी येणं. तुमच्या हातात पत्रकं मिळालीत, त्यामुळे त्याच्याविषयीचे मुद्दे सगळे तुमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर मी काही जात नाही. अभिजित देसाईंनी आता इथे जी मांडणी केली ती मला वाटतं फार महत्त्वाची आहे आणि ते सभागृहाच्या आत आहेत. त्यामुळे आपल्याकडे किमान आतमध्ये एक आवाज आहे हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. आणि आता काळेसाहेबांनी जे काही सगळं त्याच्या पाठीमागचं अर्थकारण सांगितलं ही पण मोठी गोष्ट आहे. तेही कळायला पाहिजे, लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे. तर आता मला असं दिसतं की आपण इथे जे आत्ता इथे बसलेलो आहोत, मला असं वाटतं की आपल्यापैकी हा कुणाचाच प्रश्न नाही आहे. आणि मला फार आनंद आहे की ज्यांचा प्रश्न नाही ते सगळे जमलेले आहेत. कारण बऱ्याचदा असं होतं की ज्याचा प्रश्न आहे ते येणं स्वाभाविक आहे. पण ज्याचा प्रश्न नाही म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नापेक्षा त्या प्रश्नामागचं राजकारण जास्त कळलेलं आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि त्याच्यासाठी आपण जमलो ही आपल्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. कारण हा फक्त भाषा जगवण्याचा मुद्दा नाही. दीपक पवार अनेक वर्ष याच्यावर काम करतायत आणि महाराष्ट्रामध्ये एक खूप चांगली परंपरा आहे. काही काही मंडळी एक विषय घेऊन एक आयुष्य जणू काही आपलं त्याला देतात आणि दीपक पवार आणि त्यांच्या सहकार्याने तसं केलेलं आहे. आणि एक मराठी भाषिक म्हणून मला वाटतं आपल्याला याचा अतिशय अभिमान असला पाहिजे. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि त्यांनी मिळून आम्ही खूप एकत्रित अनेक गोष्टी म्हणजे आता युनिकोडमध्ये यावं, युनिकोड सगळ्यांनी वापरावा याच्यासाठी महाराष्ट्रभर कार्यशाळा घेणं असो किंवा कोर्टामध्ये कायद्यामध्ये मराठीचाच वापर झाला पाहिजे सगळ्या हायकोर्टापर्यंत. त्याच्याबद्दलचं कोण आपल्यावर ते दातार का कोण शांताराम दातार होते तेव्हा त्याच्यावरचं एक मोठं पुस्तक आहे त्याच्याबद्दलचं केलं. नंतर गेले अनेक वर्ष अजून वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतो आहोत. पण हा फक्त मुंबई महापालिकेच्या शाळांपुरता नाही. गजानन यांनी बोलता बोलता सांगितलं का नाशिक महापालिकेने ज्या मराठी माध्यमातल्या खाजगी शाळा त्यांचे टॅक्सेस सगळे माफ केलेले आहेत. मालमत्ता कर वगैरे त्यांचे माफ केलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, कदाचित असेल आपल्याला, मला वाटतं आपल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रात 60,000 तरी शाळा आहेत. म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका मिळून 60,000 शाळांचं एक प्रकारे प्रातिनिधिक प्रश्न घेऊन आपण इथे बसलेलो आहोत, हे लक्षात घ्या. आणि ही सुरुवात जर इथून झाली आणि दुर्दैवाने ती जर यशस्वी झाली तर ते लोन पसरायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ते इथे जे आहे ते इथेच थांबवायला आपल्याला जमेल तसेच जमेल त्या पद्धतीने आता सगळ्यांनी मिळून त्यांनी अनेक मार्ग सांगितलेत, ते सगळे करावेच लागतील. पण आपण अशा काळात आहोत की फक्त सरन्यायाधीशाच्या एका वाक्याने आणि अमेरिकेत बसलेल्या एका मुलाच्या एका पोस्टने एक राजकीय पक्ष उभा राहू शकतो. हे गेल्या 2-3 महिन्यात आपण पाहिलेलं आहे. हा डिजिटल याचा चमत्कार आहे आणि खरोखर ते आहे. म्हणजे काही त्याला हे नाही. किंवा आज दीपक पवार मराठी अभ्यास केंद्राचं यापूर्वी तितक्याच निष्ठेने काम करत होते. पण आता ज्या रीतीने महाराष्ट्रभर त्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे, मला असं वाटतं की त्या नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण इथे वापर निश्चितपणाने करायला पाहिजे. दुसरी गोष्ट गजानन काळे जे म्हणाले की ज्यांचा प्रश्न आहे त्यांच्यापर्यंत जायला लागेल, ते कुठे आहेत? तर आता ह्या आपल्या याच्यामध्ये मी म्हटलं आता सेक्टर 9A मध्ये आपण बसलेलो आहोत. याच्यातल्या कोणाचंही मूल मराठी माध्यमामध्ये जात नाही. फादर ऑर्लंडोमुळे एक आपली मराठी माध्यमाची फादर अँगलची शाळा होती. सुदैवाने ती मिळाल्यामुळे आमची मुलं तिथे जाऊ शकली. आणि आपण मोठी मोठी उदाहरणं तर देतोच आहोत, पण आमची सर्वांची मुलं त्यावेळेचे जे आम्ही नवी मुंबईमध्ये राहायला आलो ती मराठी माध्यमात सबनीस सर होते तिथं प्राचार्य. ते नुकतेच रयतमधून तिकडे आले होते. सबनीस सरांच्यामुळे आम्हाला एक आणि आज इथे नाही पण जगदीश काबरे
आणि सबनीस सर यांच्यामुळे त्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आम्ही मुलं आत्मविश्वासाने घातली. मुलं आत्मविश्वासाने गेली. 5वी नंतर त्यांना 6वी पासून सेमी इंग्रजी मिळालं आणि आज आमची सगळ्यांची मुलं उत्तम शिक्षित होऊन उत्तम प्रकारच्या काय म्हणू आपण कंपन्यांमध्ये असतील, संस्थांमध्ये असतील काम करतायत आणि त्यांचं इंग्रजी त्यावेळेला आमचे जे मित्र इंग्रजी माध्यमांच्या मुलांना शिकवलंय त्या मुलांच्यापेक्षा अतिशय उत्तम इंग्रजी त्यांचं आहे. त्याचं कारण आकलन विषयाचं, संकल्पनांचं आकलन हे तुमच्या मातृभाषेतच होतं. ते दुसऱ्या कशातच होत नाही. म्हणून आता गजानन जे म्हणाले का कडवट आहेत, काय कडवट शब्द आपण वापरतो, पण ते कडवट काय आहे? तमिळ असतील, केरळी असतील, कन्नड असतील, आंध्रमध्ये असतील. त्याचं कारण असं आहे की तिथलं बरं सगळ्यात जास्त हार्वर्ड विद्यापीठात तुम्ही जर पाहायला गेलात तर सगळ्यात जास्त तमिळनाडूतले लोक तुम्हाला दिसतील. आत्ता माझा एक पुतण्या जो इथेच मराठी माध्यमात शिकला तो आता अमेरिकेच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय विद्यापीठामध्ये. तो म्हणाला का मला मोठ्या बाबा म्हणतो, मोठ्या बाबा तो वर्ग जवळजवळ आता 80% भारतीयांचा आहे आणि त्यातले 70% हे दक्षिण भारतीय आहेत, तमिळनाडू आणि केरळचे. इतके लोक मोठ्या संख्येने बाहेर जाऊ शकतात. त्याचं कारण त्या विषयाचं आकलन किंवा आपण आता सुंदर पिचाई पासून सगळी जी नावं घेतो ती म्हणजे आमच्या पवारांचा आवडता शब्द आहे गायपट्ट्यातला. तर गायपट्ट्यातला कुणीच सापडत नाही. म्हणजे भारतीय म्हणून आपल्याला वाटलं पाहिजे की तेही जावेत तिथे, पण नाही जात. त्याचं कारण मुळात त्याच्यामध्ये आहे का तो मातृभाषेचा आणि अभिमान केवळ नाही, तो तिथून उत्तम रीतीने आकलनाच्या क्षमता तुमच्या जेव्हा विकसित होतात आणि त्यानंतर तुम्ही दुसरी भाषा जेव्हा शिकता तेव्हा ती भाषेतून सुद्धा तुमचं आकलन तेवढ्याच उत्तम रीतीचं होतं आणि तुम्ही तितक्या चांगल्या रीतीने जाऊन तिथे काय काय म्हणू तुमचं जे काही जीवनातलं स्वप्न असेल ते साकार करू शकता. इथे 2-3 गोष्टी फक्त मला सांगायच्या की ज्यांची मुलं जाणारी आहेत ती बहुतांशी लोक एक तर ड्रायव्हर आहेत, घरकामगार आहेत किंवा रिक्षावाले आहेत, असे आहेत. आणि त्यांची स्वाभाविक आकांक्षा मी तुम्हाला इथे बसून सर्वेक्षण न करता सांगतो, आमच्या मुलांना इंग्रजी शिकू द्यावं, तुम्ही का अडचण करता हेच आपल्याला म्हणणार आहे. तुम्हाला सांगतो इथे बसून मी तुम्हाला सांगतो, त्यांना असं वाटेल आमच्या मुलांना कुठेतरी संधी आयुष्यातली येते आणि हे लोक काय धरून बसले सगळे करायचे. तिथे समजावून सांगणं हे मला म्हणजे गणेश नाईक, एकनाथ शिंदे याच्यापेक्षा मोठं चॅलेंज ते आहे. तर ते आव्हान आपल्यासमोर मोठं आहे की त्यांना समजावून सांगणं की हे तुमच्या मुलं. आता मला हा आकडा फार दिलासादायक वाटतो का 200च्या आसपासच जर नोंदणी केली असेल तर काहीतरी शंका त्यांच्या मनात आहेत की बाबा हे इंग्रजी माध्यम म्हणतायत पण यांच्याकडे शिक्षक धड नाहीत. हे त्यांना कळत नकळत कळलेलं आहे की ह्यांना जाऊन काही दर्जा हे काही फादर अँगल किंवा सेंट मेरी किंवा अजून कोणी नाही आहे सिक्रेट हार्ट की आपल्या मुलांना सहजपणे टाकावं. एवढं काहीतरी कळलंय त्यांना. उगाच ते मागे नाही तर खेरवाडीमध्ये ती इंग्लिश माध्यमाची नवी मुंबईची रांग लागते, रात्रीपासून रांग लागते, तर ते जाते नाहीत. हे एक शुभ लक्षण आहे असं आपण समजायला पाहिजे. त्याचा अर्थ समजून घेऊन त्याचा उपयोग करायला पाहिजे. आणि यांच्यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांनी ज्या मराठी माध्यमाच्या पण देशातल्या उत्तम शाळा आहेत ज्या काही महाराष्ट्रामध्ये, मला वाटतं वाबळेवाडीची वारे गुरुजींची शाळा बहुतेक सगळ्यांना माहिती असेल कारण युट्यूबवरती भयंकरच प्रसिद्ध आहे सगळे. आता वारे गुरुजी त्या शाळेत नाहीच आहेत. वारेकरजी दुसऱ्या शाळेत मधल्या काळात त्यांचं भोवती खूप राजकारण झालं, त्यांना दुसरीकडे जावं लागलं, दुसऱ्या एका शाळेत गेले. दीपकला माहिती आहे आता दुसरी शाळा तुम्ही त्याच दर्जाची करून दाखवली, जालिंदर नगरची शाळा, अगदी बाबळेवाडीची शाळा वाटेल अशाच दर्जाची शाळा करून दाखवली. आता आम्ही अनेक शाळांबरोबर काम करतो. एक अहमदनगरहून तुम्ही बीडला गेला तर जरेवाडी नावाचं एक गाव लागतं. सगळे ऊस तोडणी कामगार आहेत, दुष्काळी गाव आहे. तिथे एक संदीप पवार नावाचे गुरुजी काम करतात. गावची लोकसंख्या आहे 350, छोटंसं गाव आहे, वाडीच आहे. शाळेची लोकसंख्या आहे 550, शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे 550. आजूबाजूच्या गावातून टमटम मधून करून ती पोरं तिथे आणून घालतात. मराठी माध्यमाची शाळा, जिल्हा परिषदेची शाळा आणि इतक्या उत्तम रीतीची शाळा आहे ती का खरोखर एकदा कधीतरी तुम्हाला मिळालं तर अगदी पावसाळ्यामध्ये आपण वाटेल तिकडे फिरायला जातो, एकदा तिकडे सुद्धा जायला काही हरकत नाही. ती शाळा एक दिवशी पाहून या करण्याची. आणि ऊस तोडणी कामगारांची मुलं आहेत ज्यांचे आईवडील 6-6 महिने बाहेर जातात कारखान्यावर. ती मुलं जवळजवळ त्यांचे पालकही तेच आहेत, सगळे तेच आहे. आता मी तसं सांगतो तसं कराडमध्ये, कारण मी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काम करतो, कराडमध्ये मला दर 2 महिन्यांनी जावं लागतं. कराडमध्ये नगरपालिकेच्या फार उत्तम शाळा आहेत. त्यातली शाळा क्रमांक 3 आमचे कोळी त्याचे काय म्हणू मुख्याध्यापक आहे आणि त्याच्याविषयी खूप ऐकून होतो म्हणून मी त्या शाळेत भेटायला एकदा गेलो. तर एक असे अतिशय चांगलं बिल्ड असलेले आणि असं ते आपल्याकडे ते उत्तम दंड असल्यावर ज्या प्रकारचा तो टी शर्ट घालतात तसे घालून बसलेले
एक ग्रस्त आणि गळ्यामध्ये कोळी नावाच्या माणसाच्या ग्रस्तात जेवढं सोनं असेल तसं घालून बसलेले ग्रस्त होते. तर मी त्यांना म्हटलं, मला ते इथं कोळी सरांना भेटायचं आलं. म्हणजे या ना. म्हटलं, पण सर कुठे आहेत? मीच कोळी सर म्हटलं, बोला तुम्हाला काय करायचं. नाही म्हटलं, ती शाळा, ते म्हणाले, ती आपलीच शाळा आहे. 3 हॉटेल आहेत त्या माणसाची मोठी. 3 मोठी हॉटेल आहेत. शाळेच्या पगारावर तो अजिबात अवलंबून नाही. पण शाळेवर त्याच्या एवढं प्रेम करणारा माणूस मी पाहिलेला नाही दुसरा करण्याचा. म्हणजे त्याला जी शाळा दिली, त्या शाळेमध्ये 7 वर्ग हे कोर्टाचे ते सगळे जे जुने ब्रीफ ठेवायला लागतात ते घेतलेले होते. तिथं गंजाडू बेवडे बसायचे, त्यांचे ते रात्रीचे तिथे करायचे. आता हा माणूस मी तुम्हाला कसा आहे ते सांगितलं. तो 2 दिवस फिरल्यावर तिथं गांजाडू आणि दारेकरू बसायचे बंद झाले. म्हणजे त्यांनी काय ट्रीटमेंट त्यांना दिली असेल तुम्ही ओळखू शकता. आता हे कोर्टाच्या नादी कशा लागायचं, तर त्यांनी त्या शिक्षण हक्क कायद्यातली एक तरतूद शोधून काढली आणि कोर्टाला नोटीस दिली, न्यायाधीशांना नोटीस दिली, का जर पुढच्या 15 दिवसात या माझ्या 7 खोल्या खाली केल्या नाही, तर तुमच्यावर अमुक अमुक कारवाई केली जाईल. ही कोणाला? न्यायाधीशांना. आणि तरतूद दिली त्यांनी शिक्षण हक्क, कायद्यामध्ये तरतूद आहे सगळे म्हणाले. तुम्हाला सांगतो, विश्वास बसणार नाही, 15 दिवसात न्यायाधीशांनी त्या 7 खोल्या त्याला खाली करून दिल्या. खाली करून दिल्या, ते केलं. आणि आता तुम्ही जर शाळा जाऊन पाहिली, ती साधारणतः 1200 ते 1300ची वेटिंग लिस्ट असते. आणि गुढीपाडव्याला त्या दिवशी प्रवेश सुरू करतात. आदल्या दिवशीपासून मोठे मोठे लोकसुद्धा स्वतःला शक्य नसले तर आपला ड्रायव्हर तरी रांगेत आणून उभा करतात. तिथल्या पंचायत समितीच्या अध्यक्षाला सुद्धा वाटतं आपल्या पोराला या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे. तुम्ही म्हणता तसंच आहे, नवे शिक्षक भरायला अजिबात परवानगी देत नाही. त्याला शिक्षक सगळ्यात संख्या मंजूर आहेत, 60च्या वर पदं. त्याच्याकडे अनुदानित म्हणून जेवढे पदं मिळायला पाहिजे त्यातली निम्मीच त्याच्याकडे आहेत. उरलेली पदं नाहीत. मग त्यांनी दीपक पवारांना गाठलं, सर तुम्ही मराठी चांगलं शिकवता, आमच्या शाळेत येऊन मराठी शिकवा. तुम्हाला आमच्याकडे फार पैसे नाही, आम्ही जरा जमा करतो, तुम्हाला आम्ही 15-20 हजार रुपये महिन्याला देऊ, पण तुम्ही एवढे एवढे वर्ग घ्या. असे त्याला समाज शिक्षक नाव दिलं. त्याचे समाज शिक्षक 32 आहे त्याच्याकडे. आणि दरवर्षी तो साधारणतः 30 ते 40 लाख रुपये जमा करतो. त्यातले पहिले 1 लाख रुपये स्वतःचे असतात टाकलेले, कारण मी म्हटलं तो 3 हॉटेलचा मालक आहे. पहिले 1 लाख रुपये स्वतःचे टाकतो, मग गोळा करतो. ती शाळा चालू शकते. अशा महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला 100 शाळा दाखवेल. मी एक नगरपालिकेची सांगितली, एक जिल्हा परिषद सांगितली. अशा किमान 100 शाळा महाराष्ट्रामध्ये उत्तम माहिती असलेल्या आहेत. बाकीच्या चालू असलेल्या सुद्धा खूप चांगल्या शाळा आहेत. शिक्षक उत्तम आहेत. दरवर्षी आम्ही त्या शिक्षकांचं एक संमेलन घेतो. ते महाराष्ट्रभरातून शिक्षक येतात. अतिशय दर्जेदार. कारण काय होतं तुम्ही लक्षात घ्या, सगळ्यात उत्तम शिक्षक डी-एड, बी-एडला जो येतो ना, तो खाजगी शाळा निवडत नाही. त्याला नोकरी पाहिजे असते सरकारमध्ये. तो जिल्हा परिषदेत. त्यामुळे सगळ्यात उत्तम शिक्षक जिल्हा परिषदेकडे आणि महानगरपालिकेकडे असतात. उरलेले शिक्षक खाजगी शाळांकडे जातात. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर तिकडे उत्तम येतो, ती व्यवस्था चालवणारा माणूस फक्त नीट पाहिजे. तेवढा माणूस मिळाला का नीट चालतं. तेवढं आपल्या त्या लोकांना जातानाही आपल्याला त्यांना सांगायला लागेल, तर तुमच्या मुलांना इथे टाकल्यानंतरच्या होणाऱ्या अडचणी काय आहेत, त्या नीट. आता हे दीपक पवारांनी आणि मराठी अभ्यास केंद्राने त्याचे शास्त्रशुद्ध अभ्यास केलेले आहेत, अधिक सर्वेक्षणं केलेली आहेत. ते सांगायला लागेल. खरोखर तुम्हाला सांगतो, त्या मुलांचं बालपण आणि करिअर वाचवण्याचा लढा आहे हा, भाषा वाचवण्याचा लढा नाही, अजिबात नाही. भाषा नंतर येणार, म्हणजे भाषा हा मोठा प्रश्न आहे, तो घेऊ नंतर आपण कधीतरी, तो वाचवायला लागेलच. भाषेचा म्हणजे जिथून तो पहिला शिलालेख आहे, नाणेघाटाच्या जवळ माझं गाव आहे, तिथून मी येतो. त्यामुळे त्या मराठी भाषा आणि त्याच्याविषयीचं ते खूप मोठी गोष्ट आहे, ते करायलाच लागेल. पण ह्या सगळ्या मुलांचं बालपण आणि त्यांचं सगळं करिअर उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे. आणि ते त्या पालकांना समजून सांगायला लागेल. ते आपल्याबरोबर या लढ्यामध्ये आले पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे कष्ट घ्यायचे, आता तुम्ही चौक सभा म्हटलं तर चौक सभा उत्तमच, पण चौक म्हणजे आपल्याला तुर्भ्यामध्ये ते करायला लागेल, ऐरोलीच्या काही त्या भागामध्ये आपल्याला करायला लागेल, कोपरखेरण्याच्या आतमध्ये, म्हणजे हे शिरवडे म्हणतात, बोनकोडेमध्ये, शिरवडेमध्ये आतमध्ये मध्ये तिथं, हा तिथे जायला माथाडीच्या इथे करायला लागेल आपल्याला. करायच्या या जागा निवडून तिथल्या सोसायटीला जमा करून हे करून तिथं तितकं करायला लागेल. आणि त्या लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी हे म्हणाल तसं एक पत्रक तर ते उत्तम काढायला लागेल. ते आता आपण नगरसेवकांना त्यावेळेला द्यावंच, पण त्याच्या आधी ते घराघरात, जसं आता काळे साहेबांनी सुचवलंय, मला वाटतं काही लाखभर छापून ती या घरांमध्ये, म्हणजे सेक्टर 9A मध्ये एकही पत्रक नाही वाटलं तर चालेल. तर पण तिकडे ते जायला पाहिजे. इकडे मात्र जे कार्यकर्ते आहेत, आता जसं म्हणाले, नेरूळचा आपला साहित्य संघ काम करणार आहे, इथं सुभाष कुलकर्णींचा याच्यामध्ये आहेत. ज्येष्ठ नागरिकांचे नवी मुंबईमध्ये मोठे मोठे गट आहेत, चांगले आहेत. आणि ते प्रभावी माणसं आहेत, जुन्या काळात अधिकार पदावर काम केलेली मोठी माणसं आहेत अशी. आता संजय डाकवे तिथले व्यावसायिक आहेत. मला वाटतं सगळे व्यावसायिक आहेत,
कोणी इंग्रजी माध्यमात शिकलेला व्यावसायिक मला दिसत नाही, सगळे मराठी माध्यमातले व्यावसायिक. उत्तम व्यवसाय केला त्यांनी, सगळे करायचे. स्वतः गणेश नाईक मराठी माध्यमातच शिकलेत, सगळे करायचे आणि तिथे हे झाले. किंवा संजीव सुद्धा मला वाटतं त्याच्यातच शिकला असेल, धाकट्याचं मला माहित नाही सगळं करण्याचं. पण स्वाभाविकपणे त्यावेळेला जात होतो आम्ही, त्यावेळेला इथं राहत होतो, सहज त्या भेटही व्हायच्या जायच्या. आणि काही अडत नाही हो, खरंच नाही अडत सगळं करण्याचं. किंबहुना 75व्या वर्षी गणेश नाईकांना जो आत्मविश्वास आहे ना, तो मराठी भाषेमुळे आहे, त्या भाषेत शिकल्यामुळे आहे. तो अदरवाईज तो मिळाला असतं की ते मला खरंच माहित नाही सगळं करण्याचं. तर तुम्हाला ती भाषा ताकद देते, आत्मविश्वास देते आणि मग बाहेर कोणाशी तुम्ही डील करू शकता, काही अडचण येत नाही ते डील करणं. किंबहुना मोदींचा यांनी उल्लेख थोडा वेगळ्या रीतीने केला, पण मोदी नक्की मातृभाषेत शिकले असतात, नक्की मातृभाषा. काय मोदींचा आत्मविश्वास कमी आहे तुम्हाला असं कधी वाटलं? मला तो नेहरूंपेक्षाही जास्त वाटतो, नेहरूंपेक्षाही जास्त आहे तो, खरंच जास्त. जे नेहरूंना जगाचं ज्ञान होतं, जगाची भाषा होती, तेव्हा तिथे जाताना त्यांना काही वाटत नव्हतं. ह्या माणसाला ते शास्त्रसारखा देश असो का तिकडं टर्म असो, कोणाला मिठी मारताना सुद्धा, त्याच्या हस्तांदोलन करताना सुद्धा इतका आत्मविश्वास येत असेल तर गुजराती मातृभाषेचं ते आपल्याला वरदान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे करण्याचं. खरं सांगतो. आणि मी मनापासून, मला अजिबात त्यांची टिंगल करायची नाही की अगदी सामान्य घरातला शिकलेला माणूस, त्यांचं राजकारण बाजूला ठेवू, किती सामान्य घरातला माणूस आहे, त्यांचा भाऊ अजून रेशनचं दुकान चालवतो, रेशनच्या राज्यभरात देशभरातल्या दुकानदाराच्या संघटनेचा तो अध्यक्ष आहे. इतक्या सामान्य घरातून आलेला माणूस इतक्या पदापर्यंत जात असताना भाषा ही अडचण नाही होऊ शकत, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि आता इतकं झालेलं आहे, ट्रान्सलेशन AI आलाय तुम्हाला करायचं, तुमचं काय लागतं म्हणजे तुम्ही रोज चिनी पेपर रोज वाचू शकता. आता चिनी पेपर वाचत जा रोज, लगेच ट्रान्सलेट होतो 1 मिनिटात, लवकर होतो. म्हणजे लोकसत्ता वाचायला वेळ लागतो, कारण त्यांची भाषा दीपक पवारांसारखी आहे, गिरीश वगैरेंची. तर ते नेमकं काय म्हणाले ते कळायला बराच वेळ लागतो आपल्याला. हा 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 नाही, ते दोघांचे आहे, कुबेराचं दोघांचं सध्या चांगलं आहे म्हणून मी होतो करायचं. पण खरोखर अशी झालेली तर आहे की आता भाषा हा प्रश्न नाही राहिलेला. म्हणजे नाही तर युनोतलं याच्यातलं सगळ्यातली कामकाज कशी चालतील. आता त्या लोकसभेमध्ये सगळं कोणी कुठल्या भाषेत बोलला तर तो खासदार त्याला पाहिजे त्या भाषेत तो ऐकू शकतो, त्याचं भाषण ते करता येतं. तेवढं अडचण नाही राहिलेली आहे. म्हणजे तुम्ही जो मुद्दा सांगता, जेव्हा कदाचित करायला पाहिजे होतं तेव्हा केलं असतं तर काही झालं असतं. आता तो काळही गेला, म्हणजे पुन्हा तुम्ही मागासच ठरताय. आता काळ पुढे गेलाय आणि पुन्हा तुम्ही ती गाडी मागे काढली. आता त्याची गरज नाही. कदाचित तेव्हा झाली असती तर आम्ही कदाचित घेतलंय असतं प्रवेश, शिकलोय असतो. सुदैवाने तेव्हा तुम्हालाही सुचलं नाही, झालं नाही ते बरं झालं. पण आता त्याची गरजच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा खरा लाभार्थी किंवा त्रासदायक असा जो वर्ग असणार आहे त्याला पहिलं गाठणं. दुसरा, तुमच्या माझ्यासारखे ज्यांचा ह्या प्रश्नाशी तुमच्या माझ्या मुलांशी अजिबात संबंध नाही, त्यांनी याच्यात कार्यकर्ते म्हणून काम करणं आणि कमिटीतली जणू काही आपल्याच मुलाचं वाटोळ होणार आहे उद्या. हा जसा प्रणय म्हणाला, वाट लावण्यासाठी ती वाटी काढली, वाटोळ होणार आहे, जणू काही आपल्याच मुलाचं होणार आहे, या पद्धतीने त्याच्यामध्ये काम करणं. आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणं, कारण आता त्याचं हे खूप मोठं आहे, जग मोठं आहे, त्याचं फॉलोइंग मोठं आहे. त्यामुळे ही सभा मला त्या अर्थाने खरंच सांगतो अजिबात छोटी वाटत नाही. आणि अशी अनेक उदाहरणं त्यांच्यासमोर जर ठेवून आपण हे जर केलं तर मला खात्री नाही. आणि त्याचे काही प्रयोग करता येतील. त्यांनी स्वतः प्रशिक्षण दिलं म्हणतात, त्या शिक्षकाशी आपण त्याला सांगू की एक 50 सलग वाक्य इंग्रजीतली बोलून दाखव आणि व्हिडिओ करू त्याचा. माध्यमं आता जे आपली आहेत इथली नवी मुंबईतली, त्यांनाही सांगू का आम्हाला काय घ्या त्याच्या मुलाखती, खरोखर तो इंग्रजी शिकवतो की नाही ते तरी पालकांना ते जे कळेल ना त्याचा परिणाम फार मोठा असू शकेल. मला असं वाटतं तो जरूर आपण प्रयत्न करूया. म्हणजे एक काळ नवी मुंबईत असा होता की प्रत्येक आलेल्या कॉन्व्हेंटवाल्याला असं वाटत होतं की मी मराठी माध्यमाची शाळा इथं काढली पाहिजे. रयतची मराठी शाळा पहिली निघाली, न्यू इंग्लिश स्कूल याचं नवी मुंबई स्कूल निघालं. आणि मला वाटतं आत्ताचं इथलं नेतृत्व हे सगळं त्या 2 शाळांचं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यार्थीगृहाची अतिशय नावाजलेली शाळा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा उपयोग करून तुम्ही सूचना कराव्यात, कार्यक्रम कराव्यात. मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये तर आता मी खरंच योगायोगाने आलो. पण आता गजानन काळे आमचा खूप जुना मित्र आहे आणि तो नवी मुंबईचा अतिशय एक चांगलं नेतृत्व करतोय. बाकीचे सगळे मंडळ टिकाडे आहेत, देसाई साहेब आतमध्ये आहेत. आणि दीपक पवारांसारखे एक शक्ती महाराष्ट्रातली, दीपक पवार त्याच्यावरून माणसं कुठे किती जवळ, पण दीपक पवार एक महाराष्ट्रातली शक्ती आहे. आता ही नक्की गोष्ट आहे करण्याची आणि ते लागतं. हे असल्याशिवाय, ह्या सगळ्या गोष्टी असल्याशिवाय एखादं आंदोलन उभं राहत नाही. तर तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे का, तिथे आपण ते देऊच. आंदोलन कधी कधी काही दिसण्यासाठी पण करावं लागतं. शिवाजी चौकातलं दिसण्यासाठी असेल, तिथे बदलण्यासाठी असेल, आणि इकडे काय असायचं. त्यामुळे आपल्याला अर्ध्या पातळीवर त्याची आखणी करायला लागेल. आणि ते करत जर गेलो, त्याच वेळेला इथल्या नामवंतांचं एखादं पत्रक निघालं, म्हणजे आता आप्पा ठाकूर इथे बसलेले आहेत, आता गजाननजी आप्पांनी जर पुढाकार घेतला
तर नवी मुंबईतल्या एक 50 नामवंतांच्या सह्या त्या पत्रकावर घ्यायला काय आपल्याला कठीण नाही. त्या जर घेतल्या, त्याचं एक पत्रक आपण जर प्रसिद्ध केलं आणि खूप मोठे मोठे प्रमाणात आता साहेबराव ठाणगे आपल्या त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशनात आहे. आपले BL पाटील इकडे होते, BL पाटील आहेत, सगळे मोठे तांबे सर आहेत, खूप खूप मोठे सतीश तांबे आहे तिथं कोपरखड्यामध्ये, सतीश बाबा आहे, सगळे ते करण्याचे. त्यामुळे मला असं वाटतं की त्या निमित्ताने खूप माहोल एक नवी मुंबईमध्ये जर आपण तयार करू शकलो ना, आणि मग ती जी होर्डिंग लागतात ना, आता ह्या 64 जणांनी जी काही होर्डिंग लावली सगळी केली, त्यांना खरोखरच व्यक्तिशः जाऊन भेटू. मग काय तुम्हाला वाटतं, डिमोरलाइज केलं पाहिजे व्यक्तिशः भेटून त्याला करायचं. त्याच्याशी व्यक्तिशा बोलायला गेलो ना, तो कधीच मान्य करणार नाही. का तो म्हणेल आता हे माझा पक्षाचा आदेश होता, आता त्यांनी निर्णयच घेतला होता हे करायचा. आणि सागरला पण सांगू ना, आता तू म्हणतो ते बरोबर आहे का, त्यांच्या मुलांचं भलंच झालं पाहिजे, पण तू करायला चालला त्यांनी त्या मुलांचं नाही भलं होणार आहे. तुम्हाला खरंच नाही बरोबर, कारण ते घरात आल्यानंतर कोणाशी इंग्रजी बोलणार आहे, काय करणार आहे, तसं होत नाही. ते त्यांनाही समजत. म्हणजे आपण असं धरून चालू की सागर नाईक जे म्हणतायत ते मनापासून म्हणतायत, प्रामाणिकपणे म्हणतायत, असं म्हणून त्यांच्याशी चर्चा करू, बाकीच्यांशी पण ते चर्चा करू, आणि त्याच्यानंतर त्यांचं आपलं जिथं पटत नाही तिथं वाद सुरू झाल्यावर वाद सुरू करू, आणि त्या वादाला संघर्षापर्यंत कसं द्यायचं ते बघू. पण टप्प्याटप्प्याने जाऊ, असा प्रयत्न सगळ्यांनी मिळून करावा. त्यामुळे सगळ्यांच्या सूचना सुद्धा उत्तम रीतीने याव्यात मला असं वाटतं, आणि त्यानंतर कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करू पुढच्या वेळेपासून.